नमस्कार सर, नमस्कार मॅडम. मी तुम्हाला आमच्या महादरवाज्याविषयी 10 मिनिटात माहिती सांगतो. तर आमचा महादरवाजा का बंद केला जातो आणि का उघडला जातो. तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 150 ते 250 किल्ले आहेत. तर किल्ले बांधण्याची सुरुवात प्रथमतः चंद्रगुप्त मौर्य असेल, सातवहन राजा, राष्ट्रकूट राजा, यादव राजाच्या काळात किल्ले बांधण्यात आले. पण जास्तीत जास्त गड किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बांधण्यात आले. 1630 ते 1750 हा मराठ्यांचा कालखंड म्हणून ओळखला जातो. या काळात जे किल्ले बांधले गेले त्यास मराठीगड बांधण्या पद्धतीचा किल्ला मानतात. तर आमचा हा फोर्ट जाधवगड हा कोणी बांधला तर खुटुते ते सतरा सुभेदार पिलाजीराव जाधव यांनी बांधला. तर ते कोण होते तर इथून 30 किलोमीटर वाघोली गाव आहे, तिथले ग्रस्त होते आणि त्यांची कामगिरी पाहून त्यांना वाघोलीचा वाघ म्हटला जायचा. आणि ते शाहू महाराज सुभेदार होते. शाहू महाराज म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा मुलगा व छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू. तर सुभेदार पिलाजीराव जाधवांना सासवडचा दिवे प्रांत व पुणे नांदेड सिटी हा भाग जागीरसाठी म्हणून दिला. त्या जागीरचा कारभार पाहण्यासाठी 1707 मध्ये फोर्ट जाधवगडची निर्मिती केली. तर गडाची सुरक्षा ही त्याच्या महादरवाज्यावर अवलंबून असते. महादरवाजा जेवढा मजबूत भक्कम असेल त्याची सुरक्षा तेवढीच मजबूत भक्कम असेल. तर आमचा महादरवाजा गेले 312 वर्षाचं पूर्वीचं जुनं आहे आणि पूर्ण लाकडाचं आहे. तर एका दरवाजाचे वजन 1000 किलो म्हणजे 1 टन आहे. असं दोन्ही दरवाजाचे मिळून 2 टन आहे. आणि याला बंद करण्यासाठी कोणत्याही प्रकारची लॉक सिस्टीम आहे. तर हे समोर बघताय साखळदंड व पाठीमागून 100 ते 150 लाकडी आगळे. एकदा का ह्या भिंतीतून ह्या भिंतीतून ओढली गेली, शत्रूंनी किती जरी तोडण्याचा प्रयत्न केला तरी महादरवाजा काय उघडत नव्हता. नंतर तुम्ही हा वरचा झरोका बघता तर इथून दिवे घाटापर्यंत शत्रूवर नजर ठेवली जायची. जे शत्रू गोडदळ येत आहे, पायदळ येत आहे, हाती म्हणजे पूर्ण एक अंदाज ठेवला जायचा शत्रूला येण्यासाठी इथपर्यंत किती टाईम लागतो. नंतर तुम्ही हे 4 होल बघता तर 4 होलचा असा उपयोग होतो की ज्या टायमिंगला महादरवाजा बंद असेल, शत्रू सैन्य तोडण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्या अंगावरती उकळतं तेल म्हणजे आपले हीट ऑइल टाकायचे. कारण का तर शत्रू भाजला जायचा आणि मागे हटला जायचा. नंतर तुम्ही दरवाजाच्या दोन्ही साईडला नागाचे चिन्ह ह्या साईडला की ह्या साईड. तर या चिन्हाचा असा उपयोग होतो की तुम्ही जर गडामध्ये प्रवेश केला तर गडातले रस्ते वेडेवाकडे म्हणजे नागमोड्या करी. कारण का तर शत्रूची गती थांबण्यासाठी. तर आपल्या गडाची सुरक्षेचे पाहण्यासाठी म्हणलं तर आमचा रूम नंबर 400 म्हणजे महाराजा स्वीट रूम. तर तिथं स्वतः पिलाजीराव जाधव हे राहत होते. जर तिथपर्यंत जायचं म्हणलं तर तुम्हाला असे 5 दरवाजे ओलांडून जावे लागत होते. जेव्हा का तुम्ही 4था दरवाजा पार केला की एका टायमिंगला एकच माणूस आत्मीय झाल्याशी तटबिंद होते. म्हणून पूर्व सुरक्षेला अतिशय महत्त्व दिलं जायचं. हे झालं सुरक्षेच्या बाबतीत. अन्न धान्य, जिथं आमचं स्विमिंग पूल आहे तिथं पहिले कुंड होतं म्हणजे विहीर होते. तर त्याचं दोरीच्या साहाय्याने पाणी शिंदून त्याचा पूर्ण गडामध्ये वापर केला जातो.